नोटीस दिली आहे. मी तुम्हाला नोटीस परत देतो. किती दिवसामध्ये आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य रीतीने आणि त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलंय. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीच मध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये कसं म्हटलं त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर दाखल करा. हा सगळा खेळ जो आहे तटकरेंचा खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. दाखवा थोडं करा. लाव रे. ऐका ना. रायगडच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नात्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो. ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेने मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना. बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत आहे. त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. मी फक्त पुरावे काय भेटले तटकरेंनीच हे केलं म्हणून काही फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे. हाच फोटो. प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? पण सोशल मीडियावर तुम्ही अपलोड केलं होतं का? नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. तटकरेंकडे हा, त्यांनी आता मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास करावा, या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे. त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. हे वॉर का सर क्रिएट झालं? कारण तुम्ही विधानसभेत, लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, काम केलं होतं. हा वॉर का? आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घराला सगळं पाहिजे असतं. आतापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे. त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? या संदर्भात मुख्यमंत्री मला भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळं भेटणार, जी घडलेली जे हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेंना मी नोटीस दिली आहे. बाकी अधिक कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल. तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं, शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगड मधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबर आहे. कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही. जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. पालकमंत्री पदाचा हा वाद आता विकोपाला नाही, रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील. त्याविषयी आम्ही कायम आहोत. तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही. ओके सर. थँक्यू सर. नोटीस आहे ना सर? कोण आहे भाई? आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि आमदार महेंद्रजी दळवी. महेंद्र दळवी, तुम्ही एक मोबाईलवरती व्हिडिओ देखील दाखवलेला आहे. काय नेमकं म्हणायचं आहे? अंबादास दानवे यांनी तुमच्यावर जे आरोप केलेले चालू आहे. मी दाखवला जो फोटो व्हायरल झाला तो मी तटकरे साहेबच्या दुसऱ्या खासदार झाले